नमस्कार. मी भारतीय शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष. माझे लहान बंधू अनिल सर्जेराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष. अगदी लहान बंधू या नात्याने मी त्यांना एक जाहीर आवाहन करतो, विनंती करतो. तुम्ही एका बाईकमध्ये आरोप करता अधिकाऱ्यावरती, दुसऱ्या बाईकमध्ये लगेच जवळ करता. परंतु मला एक असं म्हणायचं आहे की एक केबिन केलं काय, दोन केबिन केलं काय, त्याच्या पाठीमागचे उद्देश काय आहे, त्याचा पाठपुरावा काय, कोणत्या हेतून केलं हे माहीत असताना सुद्धा तुम्ही करताय. म्हणजे याचा अर्थ असा की जनतेच्या दिशाभूलसाठी हे तुमचं सगळं चाललं. आणि राहून त्यांना एक मला एक जाहीर असं आव्हान करायचं आहे की ज्यावेळी तुमचा सत्कार झाला आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या हस्ते, त्यावेळी तुम्ही मला म्हटला की त्यांनी आव्हान केलं त्या जाहीर सभेमध्ये की मी कुठेही जाऊ, कुठेही असो साहेब, मी तुमच्या सोबत आहे, विकासाच्या कामाला मी अडचण करणार नाही. आज एक विचार करा, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीप्रमाणे आटपाडी शहर आपल्या विकासाच्या दृष्टीनं पुढं चाललंय की आज रस्त्याच्या डांबासाठी किती अडचणी लागली, 2-2 फुटासाठी वाद चालू आहे. हे लाईव्हमध्ये प्रश्न राहिले बाजूला सोडवायचे आणि नको त्या गोष्टीचा तांडव चाललाय. आता हा केबिनचा प्रश्न निर्माण होतोय, तर या अनुषंगानं तुम्ही आम्हाला विकास कामातनं पेटवा आणि म्हणा ना की आपण हा पॉईंट करू. गेली 10 वर्ष झालं चालू आहे की इथलं नगर परिषदचं कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा आपण ती डिक्लेअर करूया, त्याचा पाठपुरावा करू आणि तिथं ऑफिस नेल्यानंतर कशासाठी ही 2-2 केबिन होतील, सगळ्याच्या ठरावणी होतील. आणि अजून त्यातनं असं निदर्शनात येतंय, तुमचं स्वप्न होतं की माझी निश्चित उपनगराध्यक्षपदी बसणार आहे किंवा बसणार होती. जर त्या असती तर हा कांगावा झाला असता का? म्हणजे तुम्हाला सत्तेशिवाय काही चालत नाही हो, तुम्हाला सत्ता पाहिजे, पद पाहिजे, हेही त्यातनं दिसून येते. मला एक जाहीर त्यांना आव्हान. तुम्ही म्हणालात की नवीन पाटलांनी मी आमदार पडळकर साहेबांसोबत आहे. नवीन पाटलांचा असा आरोप की आटपाडीतले भाजपचे नेते आहेत यांना मी नको. नाही, हा त्यांचा एक गोड चुकीचा गैरसमज आहे. देशमुख साहेबांना नको आहे असं त्यांनी स्पष्ट एका पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला होता. नाही, बापूसाहेब तर अगदी आमचे दैवत आहेत आणि बापूसाहेब तर असे जाहीर किंवा असे आमच्या समोरासमोर बैठका सुद्धा होतात, कधीही त्याने असा शब्द काढला नाही. उलट ते म्हटले कामाचा माणूस आहे, कार्य करणारा माणूस आहे, वेळ देणारा माणूस आहे, जरी ते आमच्याकडे आले तर त्यांचं स्वागत आहे.